आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम, नमस्ते सर्वांना. मी तर श्रीकृष्ण दादा. आत्माराम राणे. यस. मी श्रीकृष्ण आत्माराम राणे ग्रँड मास्टर 13 तासाचं. या ब्रह्मांडाने मला खूप काही दिलं आहे. त्याबद्दल मी माझ्या पत्नीचे आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे फार मोठा आभारी आहे. कारण ती पत्नी माझी सातत्याने सांगत आहे की तुम्ही हेलिंग रेकी रेकी जॉईन करा, रेकी जॉईन करा. मी तिचं काही ऐकत नव्हतो, कारण मला काही गोष्टी पटत नव्हत्या. कारण हे बाबा बिबा जे काही गोष्टी आहेत त्यापासून मी लांब, 4 हात लांब असायचे. पण ज्यावेळी मी आजारी होतो त्यावेळी ती माझ्याशी कंटिन्यू माझ्या पाठीशी उभी राहिली होती. म्हणून म्हटलं चला आज ही बोलते म्हणून मी तिच्यासाठी मग रेकी जॉईन केली. आणि रेकी जॉईन केल्यानंतर मला जे काही अनुभव आले ते मी विसरू शकत नाही. कारण का मी गेली 5 वर्ष 2018 पासून आजारी होतो. त्यावेळी जे आजार मी भोगले ते कोणी भोगू नये ही इच्छा आहे माझी. त्यासाठी मी या रेकीमध्ये जॉईन झालो आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. मला जे अनुभव आले ते कल्पवृक्ष ही माझी फार मोठी ही आहे. कारण वटवृक्षाचं तुम्ही जे मेडिटेशन घेतलं, हा, मला पार्किन्सन असल्यामुळे मी आता माझा कमी झालाय, 90% कमी झालेला आहे. हा. ते पार्किन्सनमुळे माझ्या पायाच्या बोटांना आजही हे नाहीये, सेन्सेशन कमी आहे, मुंग्या मुंग्या असतात. हो. माझी जी ऊर्जा असते ते ज्या मी वेळी वेळी घेतो हातामध्ये, त्या हातानेच जातात त्या. आणि त्यावेळी हो. जे कल्पवृक्षाचं मेडिटेशन चालू होतं त्यावेळी प्रथमच माझी जी ऊर्जा आहे ती पायावाटे जात होती. हे मी स्वतः अनुभवलंय. जवळजवळ 1-2 मिनिटं माझी कंटिन्यू फ्लो होतो आणि तो पण जोरात. त्यामुळे ते मला एवढं भावलं की मेडिटेशन एकदम छान आहेत सगळे. आणि सगळ्यात जास्त मला जास्त मी मेडिटेशन भर देतो फर्स्ट फर्स्ट रेकीला. कारण ते हो. प्रत्येक 12 पॉईंट जे आपले आहेत त्याला हो. 100% आपली ही मिळते, ऊर्जा मिळते. बरोबर. त्यामुळे 12च्या 12 पॉईंटला मी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करीत असतो. थोडा बहुत माझा आजार राहिलाय ते या रेकीने मी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही रेकीला आले होते कुठला आजार घेऊन आणि काय काय घेऊन आले होते आणि काय काय सोडून दिलं आहे नाही, मला आरोग्याच्या तसं तक्रारी. बघायला गेलं तर 18ला जो मी आजारी पडलो होतो ते 20 पर्यंत आजारीच होतो. रिटायर होऊन 5 वर्ष झाली माझी आता. तर ज्यावेळी मी आजारी पडलो त्यावेळी मला सगळेच आजार होत आले होते. थायरॉइड वाढला पण होता, कमी पण झाला होता. हे दोन्ही आजार होते. पार्किन्सन झाला होता. माझा अँजिओप्लास्टी 2 झाले आहेत. आणि तरी पण मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करत होतो. आजही मी गावी आलो, कारण मी माझं ठरवलं होतं की मुंबई माझी जन्मभूमी होती पण कर्मभूमी माझं गाव असतं. त्याप्रमाणे मी सामाजिक कार्य करतो गावी, पण अजूनही हे करतो. सकाळी 7 वाजल्यापासून मी झाडांना पाणी देण्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत मी काही ना काही कामं करतच असतो. आता सध्या एक क्लास चालू असल्यामुळे मी लवकर घरी येतो. तर मी जेवायला दुसऱ्याच्या घरी जातो, त्यामुळे मी एकटाच असतो इथे घरी. हा, पत्नी हा, माझी गावी मुंबईला असते. हा. त्यामुळे सर्व काही मी एकटाच इकडे करत असतो. ते कोणताही मला आता त्रास नाही आहे बाकीचा. फक्त एकच आहे, आता 90% जो पार्किन्सन झालेला कमी झालाय, त्याच्यावरती अजून 10% मला काम करायचं आहे. ते आणि ते हेलिंग हेलिंग थ्रू किंवा मेडिटेशन थ्रूच करणार मी. हे मी येस. ठरवलेलं आहे. खूप सुंदर दादा, खूप सुंदर. आणि तुम्ही ते करणार जर 90% तुम्ही त्यावर ताबा मिळवला. सोपी नाहीये. मला सोपी नाही आता आहे ह्या आज सगळ्या गोष्टी. मॅडम, तुम्ही आज बघितलं असेल तर 2-2.5 तास मी विदाऊट पाठचा सपोर्ट घेता बसू शकतो. पहिल्यांदा वाव. मला होत नव्हतं. मी चेअरला नाही तर याला बसून हे करायचो. मोटरसायकलवर पाठी बसलो तर कम्प्लिटली 45 डिग्री माझी बॅलन्स जात होता. तो आज माझा कम्प्लिटली बंद झालाय. मांडी घालून बसता येत नव्हतं, ते आज मी अर्धा तास तरी मांडी घालून बसतो, सकाळ संध्याकाळ. खूप सुंदर. खूप छान. खूप छान दादा. तुम्ही स्वतःला खूप छान घडवलं. खूप मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके. आपल्या ग्रँड मास्टरचे जे लाईव्ह सेशन झाले, यामध्ये काय वाटलं दादा तुम्हाला? नाही, सगळेच ग्रँड मास्टर ते चांगले लाईव्ह. तर त्यावेळी मी 9 वाजता, म्हणजे 9 वाजता येऊन हजर राहायचो. उगाच माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये, मी कटाक्षाने पाळायचो. आणि संपूर्ण मेडिटेशन फर्स्ट फर्स्ट सेकंड
आणि ग्रँड मास्टर सगळे प्रोटोकॉल सगळे चांगले आहेत. आणि त्याचा मी प्रत्येक वेळी अनुभव घेतलेला आहे. मला सगळ्यात आवडलं म्हणजे कल्पवृक्ष आणि वटवृक्ष आणि माफ करा आणि क्षमा करा, हा जो हे होता हे हं, हं. तो मी अंमलात आणलेला आहे त्याचा. आणि सगळ्यांना मी सांगतो की सध्या सगळं असं सगळ्यांनी असंच वागायचं म्हणून. कारण सगळ्यांनी फॅमिली होता कामा नये कुठेही. तुम्ही हिलिंग दिली कोणाला? हो, माझ्या मित्राला एकदा देतो गेलो. तर त्याला 60% कारण का त्याला युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे पायामध्ये, त्याच्या स्वेलिंग येते. तर तो एका जागी उभा राहिला तर ती हं. आज त्याची मी आजच तो मला भेटला, त्याला मागे त्या दिवशी आला होता 15 दिवसापूर्वी. त्याला विचारलं तर काय प्रॉब्लेम काय, पाय सुजले का, तो युरिक ऍसिड म्हणून झालाय. तर मी त्याला बोललो ठीक आहे, मी तुला हेलिंग देतो, तर तू त्याप्रमाणे आज मी त्याला फोन केला तर तो बोला 60% बरं आहे म्हणून. वॉव! खूप सुंदर. आणि हा हो. प्रॉब्लेम असा सहजासहजी सॉल्व्ह होत नसतो दादा. ओके. तुम्ही खूप मेहनत घेतली. हे खूप महत्वाचं. खूप छान. हो, मला अनुभव चांगला आलेला आहे. तुम्ही जे जे प्रोटोकॉल घेतले आहेत, जे का कोणतेही, त्याच्यामध्ये मी जबरदस्त अनुभव मला आलेले आहेत. स्वतः ऊर्जा कशी हातामध्ये येते. कारण शक्तिपात दिल्यानंतर पहिले 10% मला त्यावेळी फर्स्ट डिग्रीचे जे मेडिटेशन करायचो मी, तर काय एवढं वाटायचं नाही मला ते. म्हणजे आस्ते आस्ते थर्ड डिग्रीला गेला आणि 100% माझा ज्यावेळी शक्तिपात झाला, त्यावेळी ते जे मेडिटेशन आहेत ते मला आवडायला, उलटी जास्त आवडायला लागली सेकंड थर्ड पेक्षा. सेकंडचं पण चांगले आहेत, 7-7 पॉईंट आहेत ते. तर याचे जे चक्राचे आहेत, ग्रँड मास्टरचे जे चक्र आहेत 7 मध्ये, ते पण मी डेली करतो. पण आता सध्या ग्रँड मास्टरचं मेडिटेशनला भर दिलाय. आणि पिरॅमिड आणि पॉवर बॉल सकाळी, कारण नंतर मला वेळच मिळत नाही, कारण मी दुपारी फक्त अर्धा तास घरी असतो. बाकी सध्या मी गावी असल्यामुळे मला बागेत जावं लागते आणि सगळं काम बघावं लागतं, त्यामुळे वेळ काही जातो माझा हरकत नाही. तिकडे. आपण कामही हीच पूजा आहे की नाही? आता काम क्लास करत संपल्यानंतर मला असतानाही वेळ आपण मिळणार आहे थोडा. ब्रह्मांडासोबत कनेक्ट राहा. हां. हो, नक्की नक्कीच. कारण मिसेसने माझ्या ज्यावेळी मी गावी होतो त्यावेळी मला तिने सांगितलं की मी तुमची फी भरली आहे, तुम्ही ग्रँड मास्टरला हजर व्हा म्हणून. मी म्हटलं माझं त्या पिरियडमध्ये होईल का, कारण फेब्रुवारी नंतर कसं काजू आणि आंब्याचं सीझन चालू होतं, त्यामुळे वेळ मिळणार नाही हे मी तिला सांगितलं होतं. ती बोलली नाही, होईल तोपर्यंत तुमचं 45 दिवसात होऊन जाईल म्हणे. ठीक आहे, मी तोपर्यंत आजही मी व्यवस्थित हँडल केलेलं आहे आणि खूप पुढेही सुंदर. करीन. आध्यात्मिक लेव्हलमध्ये स्वतःला काय बदल वाटतो दादा? जर मी नामस्मरण करायचो, पण ज्यावेळी मला रेखीला आलो तर ऊर्जा म्हणजे काय आणि ब्रह्मांड म्हणजे काय हे ज्यावेळी मला समजलं, त्यावेळी आत्महत्येपेक्षा मी जास्त ऊर्जेवरती भर देण्याचा प्रयत्न केला. हां. आता आपण नामस्मरण करत असताना आपल्याला अधिक ऊर्जा जाणवते का? हो, जाणवतोय. आणि त्या दिवशी तुम्हाला मी विचारलं पण होतं की हं. अशी ऊर्जा मिळेल का. तर त्याच्यानंतर मी ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी पहिल्यांदा कधी पण उठून वेड्यासारखा करायचो आणि मेडिटेशन चालू करायचो. रात्री जाग आली 3 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता, त्यापासून मग मेडिटेशन करायचो. पण आता नाही, आता सध्या जमत नाही, कारण तुम्ही 11-12 वाजल्यापासून हे मेडिटेशन संपल्यानंतर सकाळी 5ला मेडिटेशनला मी तुमचं न चुकता मी डेली करतो, डेली हजर राहतो. फक्त जर गाडीमध्ये प्रवास असेल तर ते शक्यतो टाळतो. 3-4 माझे फक्त मेडिटेशन चुकली आहेत सकाळची. खूप सुंदर. नियमितता याला म्हणतात. आणि दादांनी खरं तर आपल्या राणेताईंची अंतर्मनापासून एक इच्छा होती, की जेव्हा त्या शिकायला आल्या, माझा परिवार रेकीमय झाला पाहिजे मॅम. बस. आणि खरोखर तुम्ही खूप सुंदर प्रकारे ग्रहण केलं आणि साले साहेबांनाही तुम्ही आणलं रेकीला तुमच्या. त्यासाठी हो. तर अधिकच. साले जावई दोघं आणि जण आता एका बॅचला मुलाला मुलाला ग्रँडमास्टर झाले. मुलाला पण करायचंय. मुलाला पण करायचं, पण अजूनही 3-4 महिने त्याला करता येणार नाही. कारण सध्या तो IITचा एक कोर्स करतोय 6 महिन्याचा. तो हां, कम्प्लीट झाला की तो जॉईन होईल. कारण नक्कीच. सकाळी तो 9 वाजता घर सोडतो, तर रात्री 2-2:30ला घरी जातो. त्यामुळे त्याला जमत नाहीये. खूप सुंदर. ओके. आता तुम्ही रिटायर आहात राणे दादा, आहे ना? हो. मग तुमच्यासारख्या मित्रांना तुमच्या तुम्ही काय सल्ला देसाल? त्या दिवशी माझे मित्र आले होते याच्या जत्रेला. हं. रांगणेवाडीची जत्रा असते, त्या त्या जत्रेला आले होते, तर सगळे मला येऊन भेटले
अरे म्हणतो तू रिटायर होऊन किती वर्ष झाली तुला? म्हटलं 5 वर्ष झाली, 6वं चालू आहे. म्हणतो वाटत नाही तू एवढा अजूनही हे आहेस तो. म्हटलं ही ब्रह्मांडाची कृपा म्हटलं सगळी. रिवर्स जर्नी किती झाली? 10 ते 12 वर्ष माझी रिव्हर्स जर्नी झालेली आहे. कारण मी रिटायर व्हायच्या वेळी लोकांना सांगायचो मी कमीत कमी 75 वर्ष जगणार आहे. आणि 15 वर्ष मला कमीत कमी पेन्शन खायची आहे. त्या ह्याने मी हे केलं आहे. दादा 100 वर्ष खाऊया ना. नाही ते मी तो नंतरचा भाग आहे मॅडम. पण 75 वर्ष 15 वर्ष, कारण का 40 वर्ष नोकरी केली आहे, ते फार मेहनत केली आहे. कारण डेली मी 4 तास जाण्या येण्यामध्ये माझे खर्च खर्च व्हायचे. कारण उरणला मी ड्युटीला जायचो नाही, गव्हर्नमेंट सर्व्हिस कंपनी असल्यामुळे. नक्कीच. हा विचार करूया. 75चा नाही तर दादा पूर्ण 100ही गाठणार तुम्ही, काळजी करू नका. ओके. फक्त मेडिटेशन करत राहा. ब्रह्मांड कृपा करतं आणि आयुष्य किती जगतो यापेक्षा आपण आयुष्य कसं जगतो. आता आपण कसं जगतो यावर भर देऊया आणि उत्तम, छान आयुष्य जगूया. हं? ओके श्वेता मॅडम. तुम्हाला काही विचारायचं आहे का? बहुतेक चुळबुळ सुरू आहे. हां. राणी दादा, मला म्हणजे असा अनुभव आला की जेव्हा आपण नामस्मरण करत असतो, म्हणजे म्हणजे माझा मी अनुभव सांगून तुम्ही तसा तुम्हाला अनुभव आलाय का असं मी सांगते, की जेव्हा आपण नामस्मरण करत असतो किंवा माळा जपत असतो त्यावेळी जेव्हा मला हा अनुभव आला होता की मी जेव्हा माळा जपते तेव्हा बाहेरील विचार, मी 108 माळा जपली की बाहेरील विचार माझ्या डोक्यामध्ये यायचे. थोड्या वेळानंतर मी परत थांबायचे, परत नामस्मरण करायचे, परत बाहेरील विचार माझ्या डोक्यामध्ये यायचे, परत मी नामस्मरण करायचे. असं माझं सतत नेहमी व्हायचं. परंतु रेकीमध्ये आल्यानंतर फर्स्ट डिग्रीचं जे मेडिटेशन केलं त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या स्मरणामध्ये बाहेरील कुठलेच विचार आले नाही. असं म्हणजे आपण करतो आहे ती एक एक प्रोटोकॉल करतो आहे, त्या प्रोटोकॉल मध्ये आपल्याला कुठलाच विचार येत नाही. पण हा प्रोटोकॉल जेव्हा आपण करत असतो म्हणजे माळ जपायचा त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये विचार येत होते. मग असं असं तुमच्या बरोबर झालंय का? झालंय का असं कधी? सुरुवातीला व्हायचा ना हा प्रकार. कारण का आपल्याला काही तेवढं हे नसते. त्यासाठी म्हणून म्हटलं की ब्रह्मांडाबरोबर अटॅच होणं महत्वाचं आहे आणि हो योग्य गुरु मिळणं महत्वाचं असते. त्या हो हो. गुरुकडनं जे शक्तिपात शिकायला लोकांना माहीतच नाही शक्तिपात काय आहे हे प्रकार. हम्म. फक्त हा तो गुरु आहे, हा त्याचं हे एवढंच माहिती आहे. पण त्या गुरुने त्याला शक्तिपात दिलेला आहे की नाही त्याला माहितीच नसते. तर बरोबर आहे. शक्तिपात हा महत्वाचा प्रकार आहे. तो तो आपल्याला नामस्मरणामध्ये पण जाणं. कारण मला मी पहिलं तर केलं नव्हतं नामस्मरण असं होतं. ज्यावेळी मॅडमला मी विचारलं, मी जसं रेकी करतो तसं नामस्मरणामध्ये मला ऊर्जा मिळेल का? मॅडम हो बोलल्या होत्या. म्हणून मी दुसऱ्या दिवशी मला त्याचा अनुभव आला की मी नामस्मरण करताना पण मला रेकीची ऊर्जेची मिळाली ब्रह्मांडाकडनं. ओके. नक्कीच. सकाळी कारण पहाटे पहाटे जर 4-5 वाजता जर मेडिटेशन केलं ना तर कुठलाही आवाज नसतो आजूबाजूचा. कारण का आपल्या आजूबाजूला शांतता जेवढी असेल तेवढं चांगलं असते. कारण का नक्कीच. माहिती मॅडम, तुम्ही जर कधी हिमालयात गेले तर तुम्हाला हे साधू संत कधी तुम्हाला दिसणार नाहीत. ते कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये हे करत असतात. कारण त्यांना लोकांपासून ते लांब असतात. तर आम्ही ज्यावेळी ट्रेकिंगला जायचो त्यावेळी आम्ही त्यांना डिस्टर्ब करायचो नाही. कारण मी हिमालयामध्ये जाम फिरलेलो आहे तसा. गेली 15 वर्ष मी हिमालयामध्ये ट्रेकिंगला जायचो. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर मी गेलेले आहे. त्यामुळे हे जे साधू संत आहेत ते कधी तुमच्या आध्यात्मिक ह्याच्यामध्ये बाधा येऊ देत नाही. ते तुम्ही वेगळे त्यांचं आयुष्य जगत असतात. खूप सुंदर. खूप छान. नक्कीच राणे दादा, आता पुढील भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच रेखीमय एक ग्रँड मास्टर्स म्हणून तुमच्याकडून एक शिस्त आणि सगळ्या गोष्टी खरोखर खूप सुंदर प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या. शेअरिंगमध्ये सगळ्या ठिकाणी भाग घेतला आणि ज्याला म्हणतो ना हिरिरीने सगळ्या गोष्टी करून घेतल्या, आत्मसात केल्या. तुमची लिसनिंग पॉवर खूप सुंदर आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप छान प्रकारे सेशनमध्ये ऐकून घेतली पूर्णपणे आणि घेतली आहे. खूप सुंदर प्रकारे ग्रहणही केली. बस खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम. तुम्हाला. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ देत आणि राणे दादा तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचू देत.
तुम्हाला त्यांचे तर ते सेवेचं दिवस माध्यम हे होते, ब्रह्मांड करू केले देत. केले माझ्या मिसेसचे मी फार धन्यवाद मानेन, कारण तुमच्यासारखे गुरु आम्हाला मिळाली, तिने मला जो प्रोत्साहन दिलं ते मी विसरू शकत नाही. खूप सुंदर. अच्छा, मग आता मी ब्रह्मांड विचारते आहे पुढे ब्रह्मांड ऊर्जा काय असते हे आता आम्हाला समजलं. ह्याच्या आधी काहीच माहिती नव्हतं. ब्रह्मांड काय आहे ते माहिती होतं, पण ऊर्जा काय असते, ती कशी ऑब्झर्व करायची असते, ते ते आता आम्ही तुमच्याकडनं शिकलो. मग आता तुम्ही सुलभाताईंचं नाव 2-3 वेळा घेतलं म्हणून मी विचारते, रेकी रेकी या दिव्य ऊर्जेसोबत जुडण्या अगोदर रिलेशन आणि आता रिलेशन काही थोडाफार फरक वाटतो का? ते हो, पहिले छानच नक्कीच. होतं, पण आता काही नाही, फरक मला वाटतो का? आता बॉन्डिंग माझं पहिल्यापासून चांगलं होतं. फक्त एवढंच होतं की मी जास्त वाहत गेलो होतो, कुटुंबासाठी वाहत जात होतो. तर आता मी माझं कुटुंब आहे, ठीक आहे, मी केलं सगळ्यांसाठी माझ्या. त्रास झाला मला थोडा बहुत, ते काय वाटत नाही, पण मी आता माझं ठरवलं की ज्यावेळी तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला ग्रँड मास्टरला येण्यासाठी, काय केलं, कशासाठी आला, काय मी सांगितलं होतं की मी माझ्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी सहभागी झालोय. आणि आता आता असं ठरवलं की बाकीचे मित्र जर कोणी हे असतील, त्या लोकांना पण मी ऊर्जा देईन आणि मेडिटेशन थ्रू त्यांचं हेलिंग द्यायचा प्रयत्न करीन. नक्कीच. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. धन्यवाद मॅडम. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. असंच छान तुमचं आयुष्य भरभरून जगू देत आणि रिलेशन सगळीकडून छानच आहेत. अधिक छान होऊ देत. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते दादा. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आत्मा नमस्ते. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.